मित्र हो, गेल्या काही वर्षापासून आपल्या देशामध्ये न्यायालय सुद्धा वादाची ठरताना दिसत आहेत. न्यायालय किंवा न्यायालयानं दिलेल्या निकालावर प्रतिकूल शेरे मारण्याची, टीका करण्याची कोणाची आजवर हिंमत नव्हती. म्हणजे अगदी मागच्या काही वर्षापूर्वीपर्यंत कोणीही न्यायालयाबद्दल बोलायला तयार होत. आज मात्र संपूर्ण न्याय व्यवस्थाच आरोपाच्या वादळामध्ये भरकटलेली आहे, गुरफटलेली आहे. न्याय व्यवस्थेचा स्तंभ कोसळला ना तर लोकशाहीचा सगळा डोलारा खाली कोसळू शकतो. आणि दुर्दैवानं जवळपास अशीच परिस्थिती गेल्या काही वर्षापासून तयार होताना दिसते. सामान्य लोक सुद्धा सर्वोच्च न्यायालयावर टीका करताना दिसतात, आरोप करताना दिसतात. हे चित्र अजिबात चांगलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटीचं जे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे अजूनही प्रलंबित आहे, या प्रकरणाबाबत सुरुवातीपासूनच आतापर्यंत या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही घडत आलेलं आहे ते सगळं लोकांनी बारकाईनं पाहिलेलं आहे. सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन पंतप्रधान गणपतीची आरती करताना या देशानं पाहिलेलं आहे. न्यायमूर्तींच्या घरामध्ये नोटांची पोती आढळलेली आहेत. पैसा आणि सत्ता याच्या दबावातून न्यायमूर्ती आपले निकाल देतात असे आरोपही आता काही नवे राहिलेले नाही. खर तर आता न्याय व्यवस्था हीच सर्वसामान्य माणसाची शेवटची आशा उरलेली आहे. ठीक आहे, न्याय व्यवस्थेवर कोणी बोलू नये अशी जर अपेक्षा असेल तर न्याय व्यवस्थेनंही तशी वेळ कोणावर आणू नये. या व्यवस्थेचं अधःपतन होण्याला नेमकं कोण जबाबदार आहे याचाही विचार कधीतरी व्हायला हवा. राजकीय पक्षाचेच लोक जर न्यायासनावर बसू लागले आणि न्यायदानाचं काम करू लागले तर न्यायाचं काय होणार? आणि हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अलीकडच्या काळामध्ये राजकीय विरोधक न्यायालयावर बोलत असतात, अगदी सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा टीका करीत असतात. सामान्य माणूस सुद्धा या न्याय व्यवस्थेवर बोलू लागलेला आहे. पण आता न्यायालयच न्याय व्यवस्थेवर बोललेला आहे. न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे हे सांगायची हिंमत एका न्यायमूर्तीने केली आहे. न्याय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार अस्तित्वात आहे आणि या वास्तवापासून कोणीही पाठ फिरवू शकत नाही. त्यामुळं न्यायमूर्तींना कुणी गायीसारखं पवित्र समजण्याची गरज नाही अशी टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने केलेली आहे. कनिष्ठ न्यायालयातील भ्रष्टाचारावर भाष्य करणाऱ्या एका तमिळ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी एका याचिकेद्वारे मद्रास उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती. उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली. पण याच वेळी न्यायालयानं महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं आहे. न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन आणि न्यायमूर्ती व्ही. लक्ष्मी नारायणन यांच्या खंडपीठानं या चित्रपटावर बंदी घालण्याची ही याचिका फेटाळून लावली. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, न्याय व्यवस्थेत भ्रष्टाचार आहे हे नाकारता येणार नाही. भूतकाळातही भ्रष्ट न्यायाधीश होते आणि आजही आहेत. त्यामुळं न्यायमूर्तीवर टीकाच होऊ शकत नाही असं नाही. न्याय ही काही बंदिस्त खोलीत राहणारी गोष्ट नाही. सामान्य माणसानं जर मर्यादा राखून केलेल्या स्पष्ट टीकेचं स्वागत ही झालं पाहिजे. बार अँड ब्रँचनं दिलेल्या वृत्तानुसार अधिवक्ता आर.एस. तमिळगंधम यांनी ही याचिका दाखल केलेली होती. या चित्रपटामध्ये न्यायालयाची प्रतिमा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मलिन करण्यात आलेली आहे. त्यामुळं संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अवमान होत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आलेला होता. या चित्रपटाकडे सिनेमाचाच एक भाग म्हणून पाहिलं पाहिजे. या चित्रपटाची पार्श्वभूमी 7 वेल्स कोर्ट नावाच्या एका काल्पनिक न्यायालयावर आधारित आहे. दिग्दर्शकानं संपूर्ण न्यायव्यवस्था भ्रष्ट असल्याचं दाखवलेलं नाही याकडे सुद्धा न्यायालयानं लक्ष वेधलं. काल्पनिक न्यायालयातील व्यक्तीला भ्रष्ट दाखवल्यामुळे न्यायालय अवमान कायदा 1971 म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट त्या अंतर्गत कोणतीही दंडात्मक कारवाई होऊ शकत नाही असं सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
हे प्रकरण केवळ एका चित्रपटापुरतं असलं तरी सुद्धा यावेळी उच्च न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवलं आहे ते न्यायालयाच्या इतिहासात बहुतेक पहिल्यांदाच असावं. न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट न्यायाधीश या दोन्ही गोष्टी उच्च न्यायालयानंच मान्य केलेल्या आहेत. मग राजकीय व्यक्ती किंवा एखादा सामान्य माणूस जर हे बोलला किंवा यापुढेही बोलू लागला तर त्याला न्यायालयाचा अवमान म्हणायचं का? काय म्हणाल मित्रांनो, तुम्हीच सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.